हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर अगदी सकाळचे वाजलेले आहे 5:45 आणि 5:45 वाजता मी डायरेक्ट व्हिडिओला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। शांत अशी मस्त सकाळ झालेली आहे, म्हणजे अगदी सकाळचं वातावरण इतकं शांत असते ना की मन असं पूर्ण प्रसन्न वाटत असते, शांत वाटत असते। जे काही आपल्याला म्हणजे गोष्टी दिवसभरच्या ठरवायच्या असतात ना, त्या अगदी मॉर्निंगला उठून ठरवलं तर खरंच खूप प्रसन्नता म्हणजे येत असते। खरं सांगू तर खूप दिवसानंतर मी एवढ्या मॉर्निंगला जे आहे ते उठलेली आहे, कारण तसंही म्हणजे मुलांचं जे आहे ते स्कूल चालू व्हायचंच आहे आणि म्हटलं चला आता पूर्ण समर तर संपलेला आहे आणि आता 2-4-5 दिवसांनी मुलांची स्कूल सुद्धा चालू होणार। त्याआधी स्वतःला अशी सवय केली पाहिजे लवकर उठण्याची, जसं स्कूल टाईममध्ये रुटीन असतो ना आपला लेडीजचा, तशा रुटीनवर चला आता बॅक टू रुटीन आलं पाहिजे। म्हणून मी स्वतःला टार्गेट दिलं की आजपासून आता अगदी मॉर्निंगला उठून मी माझी जे काही कामे आहे, माझी सेल्फ केअर, हेअर केअर, माझं जे काही म्हणजे पर्सनल केअर आहे ना ते सगळी मी म्हणजे आवरून घेणार, म्हणजे माझ्यासाठी मी स्वतःसाठी टाइम देणार। कारण मग तसंही स्कूल चालू झाल्यानंतर मुलांचा डब्बा, ऑफिस, त्यानंतर घरातली कामे हे तर आपले आयुष्यभर चाललेच असतात। म्हणून मी आज लवकर उठली आणि त्यानंतर ॲक्च्युली आज मला हेअर म्हणजे वॉश करायचे होते, म्हणून हेअरला मस्त अशी हेअर मसाज करून घेतली, ऑइलिंग केली, त्यानंतर लगेच थोडी फ्रेश झाली। आणि मला म्हणजे अशी सवयच आहे अगदी मॉर्निंगला उठून माझी मॉर्निंगच म्हणजे वॉर्म वॉटर पासून जे आहे ती होत असते। मी उठल्याबरोबर जे 1 ते 2 ग्लास जे थोडं वॉर्म वॉटर पीत असते। तसंही थोडं गळा माझा बसलेला आहे, त्यामुळे म्हटलं चला आता गरम पाणी म्हणजे रोजच मी गरम पाणीच घेत आहे, म्हणून म्हटलं चला जास्तच पाणी गरम करून ठेवून देते, जेणेकरून मला दिवसभर सुद्धा पिता येणार। आणि सकाळी सकाळी वॉर्म वॉटर पिण्याचे भरपूर फायदे आहे, अगदी टमी फॅटसाठी खूप फायदेशीर असते। आपलं म्हणजे डायजेशन खूप चांगल्या प्रकारे होत असतं, त्यामुळे सकाळी मॉर्निंगला उठण्याआधी ना म्हणजे पाणी वगैरे पिलं तर खरंच आपल्याला खूप चांगले बेनिफिट मिळतात। त्यानंतर अगदी फ्रेश वगैरे झाली, ब्रश वगैरे केली, अंघोळ तर मी स्किप केली कारण मी हेअरला जे आहे ते ऑइलिंग केलेली आहे, म्हणून म्हटलं चला आता पूर्ण कामं आवरून झाल्यानंतरच अंघोळ करते। म्हणून मी इथे डायरेक्ट जे आहे फ्रेशन अप होऊन मी डायरेक्ट स्वयंपाकाला जे आहे ती सुरुवात केलेली आहे। आणि स्वयंपाकाच्या सुरुवातीच्या आधी म्हणजे मला असं किचन जे आहे ना साफसुथरं दिसलं तर मग मला खूप आनंद येत असतं। पण काय होते ना, ही जी ट्रॉली आहे ना यातून भांडे बाहेर काढायला ना खरंच माझ्या खूप जीवावर येते। काढायचं राहते एक भांडा, पण त्यातले 2-4 वस्तू बाहेर काढावं लागते, तेव्हा कुठं जो आपल्याला भांड्याचं काम आहे तो भांडं तिथून निघत असते। आणि खरं सांगू तर या ट्रॉलीमध्ये ना भांडे रचायलाच खूप म्हणजे डोकं गरम होत असते। त्यानंतर इथे मी डायरेक्ट स्वयंपाकाला जे आहे ते सुरुवात केली। स्वयंपाकामध्ये आज मी साधीसुधी भेंडीची भाजी, त्यानंतर दह्याची कढी असं म्हणजे आजचं बेत आहे। आणि थोडं मुलांसाठी जे आहे ना काकडीचे थालीपीठ बनवण्याचं प्लॅन आहे। तसेही मुलं म्हणजे पूर्ण समर गेलं, मी खूप जास्त काही त्यांना असे म्हणजे खायचे वस्तू म्हणजे जसं शेवया किंवा एक्स्ट्रा असे ब्रेकफास्ट वगैरे खूप बनवून दिलेले होते। आणि आता म्हणजे डायरेक्ट आता पोळी भाजीचं रुटीन जे आहे ते सुरू होणारच आहे, म्हणून म्हटलं चला आज त्यांना काकडीचे छान थालीपीठ बनवून द्यावं। त्याआधी इथे मी कढीची जी आहे ती फोडणी घालून घेते। सो अशा पद्धतीने जर म्हणजे स्वयंपाक आपण आपल्या कामाचं मेंटेनन्स केलं ना तर अगदी पटापट आपली कामे होऊन जातात। आणि जसं मला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतेच, मला मल्टीटास्किंग करायची खूपच जास्त सवय आहे, म्हणजे एका कामासोबत बाकीचे पण कामं जे आहे मी ते करून घेत असते। आणि मीच नाही तर प्रत्येक म्हणजे घरातली प्रत्येक गृहिणी म्हणजे मल्टीटास्किंग कामे करत असते, एक साथ सगळी कामे। काही बायकांत म्हणजे स्वयंपाक करता करता मुलांना सुद्धा सांभाळतात, ज्यांची मुले खूप छोटी छोटी आहे। आणि असंच मल्टीटास्किंग करू ना आता लेडीज जे आहेत ना आपण परफेक्ट झालो मल्टीटास्किंग मध्ये, म्हणजे एका
कामामध्ये 4-5 कामं आपण करून घेऊ शकतो, एवढं तर आपल्यामध्ये आता समर्थ जे आहे ते आलेलं आहे. त्यासोबतच इथे बघा काकडी मी म्हणजे मागवली होती 1 किलो. तर म्हटलं जे म्हणजे 2-3 काकड्या आहे ना त्याचंच मी थालीपीठ बनवून देते. तसंही मी चपात्या वगैरे जे आहे ते बनवून घेतलेल्या आहे आणि इथे काकडी छान किसून घेतली. सो मी डायरेक्ट पील सोबतच मी काकडी किसून घेत असते, कारण पीलमध्ये सुद्धा भरपूर विटॅमिन असतात जे आपल्या मुलांना म्हणजे देतात. तसेही मुलं म्हणजे पील वगैरे काकडीचं वगैरे खात नसतात, त्यामुळे मी डायरेक्ट पील सोबतच काकडी किसून घेतली. यामध्ये मी थोडं कणिक घातलं, म्हणजे 1 वाटी कणिक घातलं. त्यानंतर चांगलं मुठ्ठीभर मी कोथिंबीर घातलं. थोडं क्रश करून मी इथे अजवाईन घालत असते, ज्याने टेस्ट खूपच छान लागत असते, म्हणजे खूप सुंदर असं क्रिस्पी फ्लेवर येऊन जातो. त्यानंतर इथे 1 चमच मी हळद घातली, 1 चमच मीठ घातला, त्यानंतर 1 चमच तिखट आणि असे जे काही तुम्हाला जिन्नस तुम्ही म्हणजे हवे असतील ते इथे तुम्ही घालू शकता. मी इथे थोडं धनिया पावडर जे असतं ना ते सुद्धा घालत असते, ज्यामुळे टेस्ट खरंच खूप छान लागत असते. आणि शेवटी मी इथे काय करते ना, बेसन जे असतं ना ते 1 ते 2 चम्मच ऍड करत असते. म्हणजे थालीपीठ ना खरंच म्हणजे असे पराठ्यासारखा फ्लेवर येत असतो. आणि तुम्हाला जर म्हणजे खूप जास्त असं चटपटा फ्लेवर हवा असेल ना तर तुम्ही इथे कस्तुरी मेथी सुद्धा टाकू शकता आणि थोडं लोणचं सुद्धा टाकू शकता. जो आपण मार्केटमधून लोणचं घेतलं असतं ना मँगो पिकल, त्याचं 1 चमच जरी घातलं ना तर इतका चटपटा फ्लेवर येते ना की खूपच जास्त. मी सध्या नाही घातला. त्यानंतर मी इथे थोडे पांढरे तीळ घातले आणि असं छान मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेऊन मी याचे थालीपीठ जे आहे ते बनवून देणार आहे. खरं सांगू तर लहान मुलांना असे थालीपीठ, पराठे किंवा अशा म्हणजे चपाती आणि भाजी सोडून बाकी सगळ्या वस्तू म्हणजे खातात, पण चपाती आणि भाजी खायला त्यांचे खूप नाटक असतात. त्यामुळे कधी बाय चान्स अधेमध्ये असे जर आपण फ्लेवर त्यांना दिले तर मग ते म्हणजे आवडीने खाऊ शकतात. त्यानंतर इथे मी पटापट जे आहे ना मोठे मोठे थालीपीठ मी बनवून घेणार आहे, कारण तसंही मला घरातली भरपूर कामं आहेत करायची. आणि आज फादर्स डे असल्यामुळे आम्हाला म्हणजे सायंकाळी थोडं मला बाहेरही जायचं आहे आणि घरी सगळे असल्यामुळे काय होते ना, म्हणजे दिवसाची सुरुवात जरी लवकर झाली तरी म्हणजे चिवचे पप्पा घरी असले, मुलं असले की एवढं टाइम वेस्ट होतो की खूपच जास्त. आणि सध्या तरी आमच्या घरामध्ये एकच सुरू आहे, जे चेस आम्ही म्हणजे डीमार्ट मधून घेऊन आणलं होतं ना, तेच आम्हाला म्हणजे खेळण्यामध्ये दिवस रात्र त्याच्यातच वेळ जात आहे. अगदी म्हणजे इतक्या आवडीने खेळत आहोत. तर कसं झालं ना, मी तुम्हाला चेसची स्टोरी जी आहे ते समोर व्हिडिओमध्ये सांगते. त्याआधी इथे बघा मी छान थालीपीठ पूर्ण असं खूप मोठ्या साईज मधलं इथे बनवून घेतलेला आहे आणि आजूबाजूने मी थोडा ऑइल टाकून घेतलेला आहे. आणि खरं सांगू तर अशा प्रकारे थालीपीठ बनवलं ना खरंच खूप क्रिस्पी बनत असतं. त्यानंतर चिऊ आणि वेदूपुरती जे मी थालीपीठ इथे पटापट बनवून घेतले. 2-4-5 जेवढे त्यांना लागते तसं गरम गरम मी त्यांना बनवून देऊन दिले आणि लगेच जे आहे ते मी दुसऱ्या कामांना जे आहे ते सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली मखाना भरपूर दिवस झाले माझ्याकडे डब्यामध्ये पडून होता. म्हटलं चला आता छान असं क्रिस्पी मखाना जे आहे तुपामधून परतून घेते. यामध्ये थोडं चाट मसाला आणि थोडं मीठ घालून जे आहे ना याचं टेस्ट खूप छान असं नमकीन सारखं येत असते. सो असं चिऊला जे आहे ना हे खूप आवडत असते, त्यामुळे मी तिला अधेमध्ये अशी बनवून देते आणि तिला असं बनवून दिलं की मग ती टीव्ही वगैरे बघताना जे आहे ना ती घेऊन बसते किंवा गेम वगैरे खेळतो ना आम्ही, गेम खेळताना म्हणजे असं खाता येतात म्हणून मी हे मखाना जे आहे ते एक्स्ट्राचं थोडं इथे तळून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मखाना खाणं खरंच खूप चांगलं आहे. खरं सांगू तर लहान मुलांना मखाना देणं ना त्यांच्या बॉडी हेल्थसाठी खूप चांगलं आहे. याच्यातून भरपूर कॅल्शियम मिळत असते, विटॅमिन मिळतात. त्यामुळे नाही का म्हणजे मुलांना किंवा आपणही मखाना खाणं खरंच खूप आवश्यक आहे. त्यानंतर डायरेक्ट मी व्हिडिओ सायंकाळी सुरुवात केलेली आहे. सो बघा इथे मस्तपैकी आम्ही रेडी झालेलो आहोत. अगदी आम्ही आज ब्लॅक थीम जो आहे ना तो प्लॅन केला आहे. सो इथे आम्ही तिघं चौघांनी ब्लॅक म्हणजे कलर जो आहे त्या कलरचे ड्रेस वेअर केले आहे. त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. चला म्हटलं घरी होती चिऊचे पप्पा, सो लॉंग ड्राईव्ह म्हटले जाते ना तसं सारखं आम्ही असंच 2 व्हीलरनी फिरायला निघालेलो आहोत. चौघही एकाच 2 व्हीलरनी चाललो आणि असं म्हणजे फिरायला खूप म्हणजे चांगलं वाटत असते. तसंही वातावरण इतकं थंड होतं आणि असं थंड वातावरणामध्ये फिरायला ना खूपच मज्जा येत असते. त्यामुळे खूप उशिरा निघलो आम्ही फिरायला. बहुतेक 8-8:30 वाजलेले आहे. 8:30 वाजता आम्ही इकडे बाहेर असंच रोडनीच
फिरायचं, म्हणजे डिवायडरवरचे कटिंग्स, फुलं अशा सगळ्या काही वस्तू बघायला मिळतात. त्यानंतर आम्ही आलो इथे केक शॉपमध्ये. ॲक्च्युली फादर डेचं सेलिब्रेशन तर खूप जास्त आम्हाला करायचं नव्हतं, पण मध्येच म्हणजे इथे बेकरी दिसली तर चिवचं होतं की पप्पासाठी आपण केक घेऊन जाऊ. तर चल म्हटलं, मग आम्ही इथे आले आणि एक केक घेतला खूप छान आणि घरी येऊन मस्तपैकी सेलिब्रेशन केला. म्हणजे प्रोग्राम कुठलाही असो, सेलिब्रेशन खूप महत्त्वाचं असते आणि मला असं वाटते की फॅमिलीमध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याने जमत असेल ना तर नक्कीच सेलिब्रेशन करायला हवं. छोट्या छोट्या गोष्टी आपण स्टोअर करू शकतो. मुलांसोबत, आपल्या हस्बंडसोबत, आपल्या फॅमिलीसोबत आपण हा टाईम जो आहे तो खूप एन्जॉय करू शकतो. आणि फॅमिली टाईम ना खरंच जगातला खूपच मोठा असा सुख आहे, जो आपण म्हणजे खूप मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. सो अशा पद्धतीने खूप छान चॉकलेट केक आम्ही घेतला होता. चिऊ आणि वेदूच्याच आवडीचं होतं. सो माझं त्या केककडे कमी लक्ष होतं, पण तिथले जे फ्लावर्स होते ना ते पर्पल कलरचे, त्याच्याकडे माझं खूप जास्त लक्ष होतं की मला म्हणजे मी त्या फ्लावर्ससाठी तो केक घरी आणला. म्हटलं चला याच निमित्ताने 2 फ्लावर्स आपल्या घरी येत आहे, म्हणजे मला डेकोरेट म्हणजे घर सजवण्यासाठी ते 2 फ्लावर्स कुठे ना कुठे कामात येतील, म्हणून माझं त्या फ्लावर कडे जे आहे ना ते खूप जास्त लक्ष होता. आणि मी जसं केक कटिंग झालं तसंच मी ते 2 फ्लावर्स म्हणजे काढून ठेवून त्याला छान असं क्लीन करून मी ते ठेवलेले आहेत. तर मी त्याचं काय यूज केलं ते नंतर मी एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करते. सो आज फादर्स डे होतं म्हणून मी आज मस्त जेवण बनवलेलं होतं, नॉनव्हेज. त्यानंतर पनीर बटर मसाला आणि थोडं केक घेतला. ॲक्च्युली केक घेतला म्हणून मी इथे पोळी स्किप केलेली आहे, नाहीतर मी पोळ्या ज्या आहेत ते बनवल्या होत्या. सो चला असं मस्तपैकी जेवण केला आणि 10 वाजता जे आहे आम्ही इथे चेस खेळायला बसलेला. तर चेसची गंमत सांगायची होती ती म्हणजे लहानपणापासून भरपूरदा म्हणजे मला असे चान्स मिळाले की मी चेस खेळावं किंवा स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये. पण काय झालं ना, हरण्याच्या भीतीने म्हणजे मी माझ्या म्हणजे मनामध्ये अशी भीती होती की मी खेळूच नाही शकणार किंवा मी हरणार, मग हरल्यावर मग कोणी आपल्याला मजाक उडवतील, त्या म्हणजे तसं काही दृष्टिकोन माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी कधी चेस खेळलाच नाही. पण जेव्हा यावेळी म्हणजे मी चेस घरी घेऊन आली ना, म्हणजे लहानपणापासून जो म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी म्हणजे हरण्याच्या भीतीने कधी ट्रायच केला नव्हता, तो आता म्हणजे वेदूसोबत, चिवसोबत खेळता खेळता मी एवढी स्ट्रॉंग झाली या गेममध्ये. आणि खरं सांगू तर पप्पा म्हणजे चिवच्या पप्पांसोबत जे आहे ना, मी हा गेम रोज आम्ही म्हणजे 8 दिवसापासून कंटिन्यू खेळत आहोत. आणि तसंही म्हणजे रात्रीचे 12 वाजेपर्यंत आम्ही हा गेम खेळतो. आणि मला असं वाटते की मी म्हणजे खूपदा मला म्हणजे चान्स मिळाले हा गेम खेळायचं, पण मी हरण्याच्या भीतीने कधी ट्रायच केलं नाही. आणि आता खरंच असं वाटते की कुठलाही गेम असो, कुठलीही गोष्ट असो, केल्याशिवाय त्याचं महत्त्व काही कळत नाही. म्हणून ट्राय करा, शिका, म्हणजे ट्राय करा. कुठली वस्तू तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला भीती असेल की मी नाही करू शकणार, पण तसं न विचार करता एकदा समोर येऊन नक्की ट्राय करा. कारण खरंच कुठलीच म्हणजे गोष्ट जी आहे ती कठीण नाही आहे. आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ते करू शकतो. चला मग या सुंदरशा अशा गेम सोबत आणि आजच्या एन्जॉयमेंट सोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असं कुठली गोष्ट आहे जे इम्पॉसिबल वाटते तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इम्पॉसिबल गोष्टी आपण आपल्या फक्त विचारात असते, आपण जर ठरवलं तर आपण नक्कीच ते इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करू शकतो. सो चला यासोबतच मी व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.